नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार मॅडम. हा समोर एक फोटो दिसतोय. हा फोटो कोणाचा आहे? कोण सांगेल बरं? चाचा नाही सुभाषचंद्र बोस. बरोबर. हा फोटो कोणाचा आहे? सुभाषचंद्र बोस. मग यांनी काय कार्य केलंय कोणाला सांगता येईल का? आझाद भारतला स्वतंत्र मिळवण्यासाठी त्यांनी हे केलेले आहेत. त्यात कार्य केलेले आहेत. योगदान आहे, मोठा योगदान आहे. तर असे बरेचसे काय होऊन गेले, नेते होऊन गेले स्वातंत्र्य समरामध्ये ज्यांनी भारत देश स्वातंत्र्य व्हावा किंवा काही जिथं अन्याय होत असेल तिथं तो अन्याय निपटून काढण्याचा काही काय नेत्यांनी काय केलेला प्रयत्न केलेला आहे. मी आज तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. आता आपण काय केलाय व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दिसलं? कशाचा व्हिडिओ असेल असं वाटलं तुम्हाला? त्या आदिवासी त्या व्हिडिओमध्ये कोणत्या प्रकारची लोक होती? सर्वसामान्य लोकांपेक्षा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दिसली? आदिवासी लोक दिसली. त्याचबरोबर ती काय करत होती? आदिवासी लोक कशासाठी तरी ते काय करत होते? लढत होते, चळवळ करत होते. बरोबर. तर आज आपण काय करायचं आहे? सामाजिक आणि राजकीय चळवळी अशा बऱ्याच प्रमाणात होत असतात. यामध्ये आपण आदिवासी चळवळ या विषयाचा आपण काय करणार आहोत? या घटकामध्ये अभ्यास करणार आहोत. मग ही आदिवासी चळवळ कुठे झाली? तर ही आदिवासी चळवळ ब्रिटिशांच्या काळात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांनी काय केलं होतं की आदिवासी जे लोक होती ती आदिवासी लोक, त्यांना आदिवासी का म्हणतात? कारण ते काय करतात? जंगलामध्येच राहतात. त्यांची विशिष्ट अशी एक जमात असते, मग त्यांना आपण काय करतो? आदिवासी म्हणतो. मग ह्या आदिवासींच्या त्यांचा उदरनिर्वाह काय असायचा रे? तर जंगलातील फळे खायची, लाकडं वगैरे थोड्या ठिकाणी बाहेर जाऊन पिकायची वगैरे, ह्याच्यावर त्यांचा काय असायचा? उदरनिर्वाह असायचा किंवा याच्यामध्येच त्यांचं चाललेलं असायचं. मग ह्या ब्रिटिशांनी काय केलं होतं? तर ह्या आदिवासींच्या जी जंगल संपत्ती होती, झाडे म्हणा, ते आदिवासी लोक तर काय वृक्षांना वगैरे काय करायचं? देव मानत वगैरे असायचे. तर ह्यांच्या जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करण्याच्या जो त्यांचा हक्क होता, या हक्कच त्यांच्याकडनं काढून घेतला किंवा ब्रिटिश लोक याच्यावर विरोध करू लागले. म्हणजे जे जंगलामध्ये जी संपत्ती मिळते ती काय आहे? त्याच्यावर तुमचा अधिकार नाहीये. या हक्कावर काय केलं? ब्रिटिशांनी गदा आणली. मग ह्या गोष्टीचं पडसाद करावं लागलं छोट्या नागपूर या भागामध्ये. म्हणजे ह्या ठिकाणी काय असतात? आदिवासी लोक जास्त असतात. आता आपण विदर्भात नाशिकमध्ये वगैरे गेलो तर तिथं अंध आदिवासी आहे. भिल्ल, वारली, कोरकू, गोंड अशी वेगवेगळे आदिवासी आहेत. ते त्यांचं काय असतं? विशिष्ट ठिकाण असतं. तर छोटा नागपूर परिसरातील कोलान, त्याचबरोबर ओडिशातील गोंड लोक, त्याच्यानंतर